दशक 7वा, समास 6वा, बद्धमुक्त निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. आहे तू जननी मदीय नकळे, अज्ञान मी ले करू. घाली गे निज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे करू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी, नाही तुझे बंधन. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तम गुरुयज्ञेश्वराविदं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. आदौ रामतपोवनादिगमनं, हत्वा मृगं काञ्चनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीवसम्भाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लङ्कापुरी दाहनं. पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम्, एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं. श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते. श्रीरामदासो गुरुः, मला वाटते अंतरित्वा वसावे. तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. काल अतिशय गोड अशा श्लोकांनी, म्हणजे वक्ता बोलले यापुरी ऋषी बहुमुनी सिद्धयोगी आत्मज्ञानी झाले पुरुष समाधानी असंख्यात. त्यांनी म्हटलं आत्मज्ञानी पुरुष झालेले आहेत असंख्यात. बहु ऋषी बहुमुनी सिद्धयोगी आत्मज्ञानी झाले पुरुष समाधानी असंख्यात. याच सगळ्या मायेमध्ये राहून सुद्धा अनंत असंख्य असे मुनी जे आत्मज्ञानी आहेत, जे समाधानी आहेत असे झाले आहेत. जशी आपण काल त्या पक्ष्यांची गोष्ट पाहिली की एकाला जे वाटतं नकारात्मक सकारात्मक ह्या तिन्ही गोष्टीतून जेव्हा आपण पूर्ण नाण्याच्या बाजू न बघता नाण्याकडे जेव्हा बघतो, असा जर दृष्टिकोन प्राप्त झाला तर आणि तरच याच ठिकाणी आणि मुख्य म्हणजे समाधान मिळू शकतं. अन्यथा आत्मा निघून गेल्यानंतर म्हणजे देह पडल्यानंतर तो आत्मा म्हणतो की मला आता काही करण्यासारखं शिल्लक नाही, कारण माझ्याजवळ देह नाही. आणि देह असताना आत्म्याची किंमत कळत नाही. मग ह्या सगळ्या दोन्ही गोष्टींचा विचार जेव्हा केला तेव्हा देह असताना म्हणजे या क्षणी याच वातावरणामध्ये, याच प्रदूषणामध्ये, याच मायेमध्ये जाणे ब्रह्म जाणे माया, दोन्ही एकाच वेळी ज्यांनी जाणलं असे समाधानी सत्पुरुष संत ऋषी मुनी सिद्ध योगी आत्मज्ञानी असे समाधानी पुरुष. त्याला सगळ्यांना एकत्र उपमा दिली समाधानी. असे समाधानी पुरुष एक नाही असंख्यात झाले
होत आहेत आणि होणारही आहेत. हे असंख्यात जी आहे, म्हणून आपण तो श्लोक आपण समर्थांनी घेतलाय. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दाल्भ्रान, रुक्मांगदार्जुन वसिष्ठ विभीषणादीन, पुण्यानिमान भागवतान् स्मरामि. कविर हरितर्क्ष प्रबुद्ध पिप्पलायनः, अविर्होत्रोथ द्रमिलश्चमस करभाजनः. आता ह्यांचा सगळ्यांचा म्हणजे समाधानी पुरुषांचा सरळ आपण याचा अर्थ असा काढू की समाधानी पुरुष आहे, सिद्ध योगी महामुनी कोणत्याही प्रकारचे असतील ते तरी जर समाधानी असतील ते या सगळ्या समाधानी पुरुषांचा आपण त्या श्लोकांनी या ठिकाणी आपण थांबलो होतो. याही वेगळे थोरं थोरं. आता ह्यांनी हे जे नावं सांगितले हे म्हणजे आता आपण शीतावरून भाताची परीक्षा ही जी म्हण आहे ती पूर्ण भात नाही आहे, हा शीत आहेत फक्त. या शीतांवरून भाताची परीक्षा जर केली तर असे प्रबुद्ध ज्ञानी पुरुष होते, आहेत आणि राहणार आहेत. याही वेगळे थोरं थोरं म्हणजे आपलाही नंबर लागण्याची शक्यता आहे. जय जय रघुवीर समर्थ. कल्पना करायला काय हरकत आहे चांगली, कारण आतापर्यंत ज्या विचित्र कल्पना केल्या त्यापेक्षा ही कल्पना करायला काय हरकत आहे. याहीपेक्षा वेगळे थोरं थोरं म्हणजे संधी आहे, संधी गमावलेली नाही कोणीच. आणि ज्ञानाला तर त्यांनी सांगितलंच आहे, ज्ञान म्हणजे काही वेगळं नाही आहे. जो आत्मज्ञानी जो असेल, जो समाधानी, आत्मज्ञानी सोडा हा पण शब्द कठीण आहे. आत्मज्ञानी सुद्धा शब्द आत्म नाही समजत आणि ज्ञानही नाही समजत, पण समाधान जर असेल तर म्हणजे त्याचा सो निचोड आहे त्या गोष्टीचा, या सगळ्या गोष्टींचा सार काय आहे तर त्याचं समाधान आहे. या सगळ्या पोथ्या पुराणांचं सार काय आहे की तो ज्ञानी असला पाहिजे असं नाही, तो समाधानी असला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत न डगमगता. मग हे जर ते सार जर लक्षात घेतलं तर शब्दांच्या पलीकडली भावना समर्थांची ही आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे मी कितीही सांगायला गेलो म्हणतात, किती लोकांचे ज्ञानी लोकांचे नावं घेतले. आता यांनी श्लोकच घेतलेत, 8 ओळी घेतल्या श्लोकाच्या, तरी म्हणतात ह्याहीपेक्षा वेगळे थोडं थोडं म्हणजे संपतच नाही. हरी अनंत, हरिकथा अनंता. त्यामुळे ही कधीही ही गोष्ट न संपणारी आहे. जसं मारुतीचं शेपूट, कुत्र्याचं शेपूट नाही, मारुतीचं शेपूट. मारुतीचं शेपूट जसं संपत नाही. आमचे ते रामायणी जे महाराज सांगायचे नेहमी की पूछ हिंदीमध्ये पूछ म्हणजे विचारणा. आपल्यासाठी विचारणा फार महत्त्वाची असते की आपल्याला कोणीतरी विचारणा करतं. आपली विचारणा करणे म्हणजे आपलं कौतुक करणे, आपल्याबद्दल विचारणे, ही पूछ फारच महत्त्वाची असते म्हणे प्रत्येकाला. आणि त्या पूछ असण्यासाठी म्हणजे त्या शेपटीसाठी माणूस दिवस रात्र झटत असतो म्हणे. आणि हनुमंताची जी शेपटी आहे ती शेपटी म्हणजे प्रत्यक्ष पार्वती माता आहेत. त्याच्यात तिची पूछ वाढली, माझी पूछ वाढली तर चालेल म्हणतात ते, कारण माझी ती पार्वती माता आहे. म्हणजे तोंडामध्ये जी गोळी आहे रामनामाची, म्हणजे ते काय रामनामाची ती अंगठी म्हणा, गोळी म्हणा, रामनाम म्हणा, जे त्याच्या तोंडात आहे माझी पूछ वाढली तरी चालतंय म्हणतात. ते रामायणाची इतकी हिंदीमध्ये सांगायचे, माझी पूछ जितकी वाढली तितकी. आणि मायेमधल्या लोकांची जितकी पूछ वाढली तितकं त्यांचं पतन आहे. पण हनुमंताची जी शेपटी आहे ती प्रत्यक्ष शेपटी म्हणजे पार्वती आहे. रुद्राचा अवतार आहे मारुती, आणि त्यांची शेपटी म्हणे मी तुमच्यासोबत येणार आहे. मग येणार म्हणून वानर जन्म घ्यावा लागला असेल त्यांना, कारण शेपूट पाहिजे ना. मग त्या शेपटीच्या रूपामध्ये पार्वती माता बसल्या. आणि पार्वती असल्यावर सीतेला काय भीती आहे मग. त्याच्यामुळे जो काही धावा झाला, ते काही जे प्रचंड लंका दहन झालं, त्यांची पूछ वाढून झालं. ते रामायणी म्हणायचे त्यांची पूछ वाढली. आणि आपली जर पूछ वाढली तर आता एवढी प्रसिद्धी, एवढा मान, एवढा सन्मान, ही प्रसिद्धीच नाही का, आपली पूछच वाढली. पण अडकला. त्या पूछ वाढल्यानी, त्या प्रसिद्धीनी, त्या ज्ञानानी, त्या सगळ्या गोष्टींनी अडकला. हनुमंत अडकले नाहीत, कारण प्रत्यक्ष हनुमंत म्हणजे रुद्राचे अवतार आहेत. आणि रुद्राचे अवतार म्हणजे त्यांची शेपटी म्हणजे ती पार्वती माता आहे. त्यामुळे ते कशात अडकले नाही. आणि मुखामध्ये रामनाम आहे, रामाचे भक्त आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये. त्यामुळे म्हटलं असे वेगवेगळे थोर भक्त त्यांच्यासारखे त्यांचं नाव घेतल्याने होतच राहतात. याहीपेक्षा थोरं ब्रह्मा, विष्णू, महेश्वर हे सुद्धा त्या अनंताचे रूप आहे. अनंताचे रूप आहे. तो अनंत, असीम, अमर्याद असा जो परमात्मा आहे त्याची 3 रूप आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश. आधी करून दिगंबर, हे सगळे असून सुद्धा दिगंबर अवस्था म्हणजे कशातच लिप्तता नाही. मग आपण दत्त सप्ताहामध्ये त्याचंच वर्णन ऐकतो ना सारखं. दत्त म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश ते स्वरूप आहे. आणि ते स्वरूप गुरुस्वरूप आहे पुन्हा मुख्य. म्हणजे किती गोड आहे हे सगळं पुराण.
सगळ्या पुराणांमधल्या गोष्टी जर आपण ताडून पाहायचा प्रयत्न केला तर सगळ्या गोष्टी अतिशय गोड आहेत. आता ब्रह्मा विष्णू महेशाचं रूप घेऊन आले समोर, ती मुख दिसतात आहे, पण ते गुरुस्वरूप आहे. मग असे आधी करून दिगंबर विदेहाधिक, त्यांना विदेह आहेत, देहाबद्दलचं त्यांचं ज्ञान संपूर्ण ज्ञान आहे आणि परमात्म्याबद्दलचं संपूर्ण ज्ञान आहे. म्हणजे ते अवतार सुद्धा परमात्म्याचे अवतार आहेत, पण परमात्म्याचं ज्ञान ठेवून आहेत. रामांना नाही दाखवलं रामांनी की मला ज्ञान आहे. कृष्णांनी दाखवलं, पण रामांनी दाखवलं नाही की मला सगळं ज्ञान आहे. बसले वसिष्ठांच्या समोर, कृष्ण बसले सांदीपनींच्या समोर, पण त्यांच्या बसण्यामध्ये आणि रामांच्या बसण्यामध्ये खूप फरक आहे. कृष्ण पूर्णावतारात आहेत आपल्यासमोर. त्यांनी आदर्श स्थापन करण्यासाठी ते सांदीपनींच्या समोर बसले. स्थापन करायचं होतं, कारण की मी किती परमात्मा असलो तरी गुरूंच्या समोर बसतो हे फक्त दाखवण्यासाठी. मला तर वाटते सगळी लीला छलिया सगळं दाखवण्यासाठी केलं, नाही केलं असं नाही. पण राम जितके मनापासून ऐकतायत तसं कृष्णांनी ऐकलं नाही, कारण ते सगळे ज्ञानी आहेत. त्यांना माहिती आहे मला सगळं ज्ञान आहे, आता माझ्या मुखातून केव्हा एकदा बाहेर पडेल अशी अवस्था आहे. ते विसरले नाहीत आपल्या स्वतःच्या ज्ञाना, हे मुद्दाम विसरले. आणि ॲक्च्युली प्रत्यक्षामध्ये कृष्णांनी ज्ञान रामांपासूनच घेतलं, कारण रामांची लीला आधीची आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित केल्यावर रामांमध्ये मर्यादा दाखवली त्यांनी स्वतःच कृष्णांनी, आणि या ठिकाणी यांनी अमर्याद स्वरूप दाखवलं. बसले तरीही गुरु सोडले नाही. आता बोलायचं म्हटलं या सगळ्या गोष्टींवरती तर त्याच्यावरतीच चर्चा होऊ शकते. आपण जे लहानपणापासून ऐकलं त्याच्यावरती चर्चा केली ते सुद्धा अनंत आहे, असीम आहे. हरी अनंत, हरिकथा अनंत. कुठूनही हरिकथा सुरू होते, एका बिंदूपासून सुरू होते. 2 बिंदू नाही पाहिजे, पण 2 बिंदूमध्ये फक्त एक रेष येते. एक बिंदू जर ठेवला कितीही कुठेही जाऊ शकतो आणि पुन्हा तिथेच येतो सत्यावरती. जय जय रघुवीर समर्थ. जसं तबला वादक असतो, तो कितीही चांगला वाजवला आणि कितीही दूर गेला तर येतो समेवर. नृत्यांगना सुद्धा येते समेवर. आणि ते रामायणीजी म्हणायचे, जी नृत्यांगना आहे जी समेवर येत असेल, जो खेळाडू असेल तो बरोबर लाईनवर पोचल्यानंतर पडत नसेल खाली, तरच तो खेळाडू जिंकला म्हणून ओळखला जातो. त्याच्यामुळे कितीही दूर भरकटलं तरी पुन्हा समेवर येणं आवश्यक आहे. आणि समेवर येणं म्हणजे भगवंतावर येणं. मग हे जे ब्रह्मा विष्णू महेश आहे, ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा ज्याचे अवतार आहेत तो दिगंबर आहे. दिगंबर म्हणजे कशाचंच त्याला निर्लेप आहे, निर्विकार आहे, विदेह आहे. देहाची जाणीव नाही. नुसते कपड्यांचीच गोष्ट काय, देहाचीच जिथे देह हेच वस्त्र आहे आत्म्याचं, आणि त्या देहाची सुद्धा त्यांना जाणीव नाही असं त्यांना म्हणायचं. याहीपेक्षा वेगळे थोर ब्रह्मा विष्णू महेश्वर आदी करून दिगंबर विदेहाधिक श्रीराम. मग आता ही ओळ आता आपल्याला समजली. शुक वामदेव मुक्त झाले. शुक आणि वामदेव मुक्त झाले. येर ते अवघेची बुडाली. ह्या ओव्या झाल्या आहेत काल आपल्या. या वचना विश्वास आले ते पढत मूर्ख. तरी वेद कैसे बोलला, तो काय म्हणे तुम्ही मिथ्या केला. ऐको न बघता देता झाला प्रत्युत्तर. हे सगळं कळलं. वेद कैसे बोलिला, तो काय तुम्ही मिथ्या केला. ऐको न बघता झाला प्रत्युत्तर. वक्ता हे सगळं त्यांनी म्हणलं. वेदांबद्दलचं ज्ञान, विदेह समजलं, पढत मूर्ख समजलं, कोण बुडालं, कोण मुक्त झालं, एवढे ब्रह्मा विष्णू महेश्वर दिगंबर हे काय प्रकार आहे हे सगळं थोडं कळलं. आता तुम्ही त्याच्यावरती वक्ता बोलायला सुरुवात करतो. हे सगळे श्रोत्याचे प्रश्न होते. फार गोड विवेक झाला. कालचं विवेचन अतिशय गोड आहे. आपण म्हणत असतो समर्थ आणि शिष्य एकच झाले ना. समर्थ बोलतायत की शिष्य बोलतोय हे समजत नाही आहे. प्रश्न असे आहेत शिष्याचे की शिष्य बोलतोय का समर्थ बोलतोय हे समजत नाही. त्यांनी प्रश्नोत्तर असा प्रश्न टाकला आणि तिथे प्रश्नोत्तर टाकत नाहीत. ते प्रश्नाचं चिन्ह कुठेच नाही आहे. पण प्रश्न टाकला असता तर समजलं असता हा श्रोता आहे. प्रश्न नाही टाकला त्यामुळे असं वाटतंय समर्थच बोलताय. प्रश्न असे जबरदस्त म्हणजे इतका तो मॅच्युअर झाला आता श्रोता इतका मॅच्युअर झाला की प्रश्न विचारता जसं काही समर्थमयच झाला. आणि अशा प्रकारचे प्रश्न आत्ता खरं म्हणजे वक्ता बोलायला सुरुवात करतोय. आणि वक्ता बोलत असताना त्यांनी काय म्हटलंय सुरुवातीला पहिल्या ओवीमध्ये की अद्वैत ब्रह्म निरूपिले ते जे कल्पनेरहित संचले क्षण एक तदाकार केले मज या निरूपणे श्रीराम. हे वक्त्याचं वाक्य नाही, श्रोत्याचं वाक्य आहे. ह्या एका शब्दानी, या एका क्षणाने म्हणे, या निरूपणाने तुमच्या, माझ्या नाही, त्यांच्या निरूपणाने गुरूंच्या असं उलटं का होत आहे तोंडात आज. गुरूंच्या निरूपणाने श्रोता म्हणतो एका क्षणामध्ये तुमच्यासारखं झाल्यासारखं वाटतं. तुमच्यासारखं झाल्यासारखं वाटलं तरी खूप आहे.
आपण म्हटलं ना, क्षण एक पुरे प्रेमाचा, एक क्षण एक पुरे भक्तीचा. एका क्षणामध्ये सगळं काही घडतं, आमूलाग्र चमत्कार घडतो. तो म्हणतो या निरूपणाने. आता या निरूपणाने म्हणजे सिद्धहस्त आणि ब्रह्मज्ञानी, ब्रह्मनिष्ठ आणि सद्गुरू, प्रेमळ सद्गुरू त्याच्या निरूपणाने घडतं म्हणतात. मग इथपर्यंत आपण आलो. आता बाकी त्याचा वक्तव्य सुरू झालाय. म्हणजे इतका वेळ श्रोत्याला किती किंमत दिली समर्थांनी या दशकामध्ये, या समासामध्ये किती वेळ बोलू दिलं. जवळपास 26 ओव्या श्रोत्याच्याच आहे. म्हणजे तो श्रोता खरंच राहिला का, याच्यावरती पण चिंतन व्हायला पाहिजे. तो श्रोता राहिला का? अजिबात राहिला नाही. तो वक्ताच झालाय थोडा काळ. म्हणजे समर्थ असे बसले असतील, बोल, तो बोलतोय, समर्थ ऐकतात. हो हो, जसं आपल्या कर्कटीच्या राक्षसीच्या वेळी झालं. म्हणजे जसं आदित्य राजाने उत्तर द्यायला सुरुवात केलं, कर्कटी ब्रह्मसमाधीत गेली, तशी काहीतरी अवस्था आहे. हा बोलतोय, काहीच चुकत नाही आहे. आणि चुकत नसल्यामुळे प्रश्न ऐकायचेच नाही आहे. प्रश्न, इंटरॉगेशन स्पीच इज यूज नॉट टू गेट द आन्सर. प्रश्न मिळवण्यासाठी प्रश्न विचारलेले नाही, उत्तर माहिती आहे म्हणून प्रश्न विचारतात. हे मुलाखतकार जसे प्रश्न विचारतात, त्यांना सगळंच माहिती असतं, आधीच सगळी माहिती काढलेली असते. आणि आपल्यासाठी ते समोर येतात आणि काय मग तुमचं कसं गेलं बालपण, असे प्रश्न विचारतात. तुम्ही कशी साधना केली, कसा, हे प्रश्न त्यांना काय माहिती नसतात का? त्यांना सगळे माहिती असतात. पण ते आपल्याला समजावं यासाठी त्या जे काही संवाद जातात, त्याच्यामध्ये ते दोघं इतके एकरूप झाले आता, की आता ह्यालाही माहिती आहे आणि त्यांना तर माहितीच आहे. त्यांना इतका आनंद झाला आहे समर्थांना, असं 2 ओव्यांमध्ये आपल्याला जाणवलं सुद्धा. कोणती ओवी आहे ती? जो स्वयेची ब्रह्माची झाला, तो मागुता कैसा आला, ऐसे ज्ञान माझे मजला प्रशस्त नाव. हे तर बघतायत. मग आता या ठिकाणी असं झाल्यानंतर वेद बोलीला पूर्वपक्ष, मूर्ख तेथेची लावी लक्ष. जे मूर्ख आहे, पढत मूर्ख म्हणून झालं, मूर्ख म्हणून झालं, समर्थांचं सगळं म्हणून झालं. वेद बोलीला पूर्वपक्ष, वेदांनी पूर्वपक्ष सांगितला. वेदांनी पूर्वपक्ष सांगितला. पूर्वपक्ष सांगणारा वेद आहेत पूर्वपक्ष सांगणारे. सर्वसाधारण ग्रंथ नाही आहे, सर्वसाधारण ओव्या नाही, सर्वसाधारण लेखन नाही, सर्वसाधारण वक्ता नाही, काही सर्वसाधारण नाही. वेदांनी पूर्वपक्ष सांगितला. म्हणजे सुरुवात झाली वेदांनी, पूर्वपक्ष फक्त. पूर्वपक्ष वेदे याच्यावरती आपलं चिंतन पाहिजे की खूप मोठी गोष्ट आधीच सांगितली. सुरुवातीला आपण म्हटलं की नाही, की सोलीव सुखाबद्दल जेव्हा आपण बोललो, म्हटलं हिम्मत करत नाही, पण आपण म्हणून तर बघू सोलीव सुख काय आहे, वाचून तर बघू. नाही समजलं, ज्ञानेश्वरी समजत नाही, वाचायला काय हरकत आहे म्हणून वाचायला लागतो. तसं सोलीव सुख वाचलं, थोडंफार सोन्याचा गोळा, नगेट्स असं काहीतरी म्हणत होते, तेवढं समजलं. मग तसं ते म्हणतात वेद हे पूर्वपक्षाने सांगितले. हे जे सांगितलं आहे ना वेदांत, सारच नाही म्हणत, सार नाही म्हणत, ते वेदच म्हणतात आहे सरळ. वेदपक्ष हे पूर्वपक्ष. मूर्ख तेथेची लावी लक्ष. वेद सांगितले समर्थांनी आणि तरी सुद्धा मूर्ख त्याच्याकडे लक्ष लावतात म्हणे, त्या वेदांकडेच लक्ष ठेवतात म्हणे. म्हणजे ते सोडणं भाग आहे की नाही, आपल्याला सोडून देणं भाग आहे, असं त्यांना सांगायचं आहे. की वेद बोलीला पूर्वपक्ष, मूर्ख तेथेची लावी लक्ष. इतकी महत्त्वाची गोष्ट सांगितली, सत्य सांगितलं, माया ब्रह्म निरूपण सांगितलं, दृश्य निरसन सांगितलं, या सगळ्या गोष्टी, ब्रह्माबद्दल निरूपण झालं, चतुर्दश ब्रह्म सांगितले, सद्गुरू सांगितले, आवाहन सांगितलं, सगळ्यांची प्रार्थना केली, सगळ्यांचे आशीर्वाद घेतले, नम्र झाला, पडत मूर्ख काय आहे ते समजलं, ज्ञान म्हणजे काय ते समजलं, काय ज्ञान सोडून द्यायचं ते समजलं, अनुर्वाच्य समास काय आहे ते समजलं, शब्दांच्या पलीकडचं ज्ञान ते लक्षात आलं, काहीतरी वेगळं. हे सगळं पूर्वपक्ष आहे म्हणतात. आश्चर्य आहे. जय जय रघुवीर समर्थ. सगळं सांगून झाल्यावर पूर्वपक्ष. याचं कारण आपल्याला कळलं आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम मनोनिवृत्ती परमोपशांती सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच. ज्या ठिकाणी मनाची निवृत्ती आहे त्या ठिकाणी या पूर्वपक्षाची सुद्धा गरज नाही. गरज का आहे? जोपर्यंत आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे तोपर्यंत गरज आहे. एकदा तिथे पोहोचल्यानंतर ह्या सगळ्या पूर्वपक्ष आहे. लक्षात ठेवलं तरी चालेल, विसरलं तरी चालेल. जय जय रघुवीर समर्थ. लक्षात ठेवलं तर बुद्धिवान आहे, आणि बुद्धिवान नसेल, मूर्खही असेल, विसरला तरी चालणार आहे, कारण तो पूर्वपक्ष आहे. तो फक्त आधार आहे. वर जायचं आहे त्यामुळे तो आधाराने राहिला तर बुद्धिवान असेल तर राहील. पण त्या बुद्धिवानांनी जर त्याच्यातच अडकला त्या पूर्वपक्षामध्ये तर पुढे सरकता येणार नाही म्हणतात.
असा अर्थ आपण काढू. म्हणजे वक्ता आता इतकं 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 सखोल सांगतोय, इतकं सखोल सांगतोय, कारण प्रश्नच सखोल आहेत, श्रोत्याचे प्रश्नच सखोल आहेत. त्या प्रश्नांच्या अनुषंगाने आता ते म्हणतात आहे, तुला समजलं? कौतुक तर अजिबात नाही करत समर्थ. इतका चांगला श्रोता बोलला, किती सुंदर बोलला, 26 समाज, पुन्हा ऐकायला पाहिजे ते. तो एवढं बोलल्यावर आपल्याला जर एखाद्या आपल्या मुलीने जर काही चांगलं करून दाखवलं, पटकन कौतुक म्हणा, काय छान केलं बरं. आता इतके मोठे प्रश्न विचारले त्यांनी, म्हणजे जवळपास समर्थच झाला तो, त्याचंही कौतुक नाही. कौतुक करायच्या आधी एकही कौतुक, अरे वा वा, छान झालं बरं, काय सुंदर, आता तुला लक्षात आलंय बरं सगळं, आता मी खुश आहे, असं अजिबात हे लोक म्हणत नाहीत. ह्याची पण सवय करायला पाहिजे. ते कौतुक म्हणून करणार नाही, त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना समाधान, त्यांचं आपलं एकच आहे असं गृहीत धरतात ते. मग त्यांनी काय म्हटलं त्याच्यावरती, कशावरून आपण ह्या गोष्टी काढू शकतो त्यांच्या, की वेद बोललीला पूर्वपक्ष. आता हे जे तू बोलला की नाही आत्तापर्यंत माझ्याशी, मी शांतपणे ऐकून घेतलं, मला खूप आवडलं, माझ्या चेहऱ्यावर समाधान पण आलं, की अगदी काही मूर्ख नाही राहिला आता तू. आता मूर्खाच्या पुढची स्टेज आहे. त्याच्यामुळे आता जो काही सांगितला तो पूर्वपक्ष होता. आता तू तिथे स्थिर होऊन जा. लक्षात ठेवायचं असेल तर ठेव, नसेल लक्षात ठेवायचं तर पुढे लक्ष दे. कारण आता तुझी मती स्थिर झाली, आता तुला समजलं. ते लक्षात ठेवायचं हा वेगळा भाग आहे. लक्षात ठेवलं, बाकीच्यांना सांगायचं आहे, शिक्षण करायचं आहे, कोणाला बोलायचं आहे, लक्षात ठेव. आवड असेल लक्षात ठेव, पण ते आणि ते अंतिम नाही. म्हणण्याचा मुद्दा हा, इतकं डोंगर चढून गेल्यावर, आणि जर त्यांनी, मी ढवळगडला गेली, किती त्रास झाला त्या ढवळगडला. आधी जर त्यांनी मला कल्पना दिली असती की ढवळगडाला असं चढावं लागतं, तरी मुलगा म्हणाला, म्हणजे थोडंफार तर चढायचं आहे. त्यांनी पण कल्पना दिली, तर मॅडम येणारच नाहीत म्हणे प्रवचनाला. आणि मी वरून चढून गेल्यावरती जेव्हा त्यांनी म्हटलं, तुम्हाला खूप त्रास झाला, मला कल्पना होती बरं, आणि अगदी कल्पना होती, मी म्हणून तर मुद्दाम सांगत नव्हतो तुम्हाला एवढा कठीण आहे, तर तुम्ही आल्याच नसते, आम्हाला तुमचं प्रवचनच ऐकायला मिळालं. हे ऐकल्यावर मन शांत झालं. म्हणजे तुम्हाला कल्पना होती, पण माझं कौतुकही झालं, इतक्या दूर चढून गेली बाबा, तुम्ही जर आणि त्यांनी किती वेळा तरी क्षमा असं म्हटलं. मला सांगायला पाहिजे होतं, पण सांगितलं नाही, कारण सांगितलं असतं तर तुम्ही कॅन्सल केलं असतं. आणि माझ्यापेक्षा ती 60 वर्षाची बाई माझ्यासोबत होती. अतिशय कठीण आहे बाबा तो ढवळगड. तर तो चढून गेला, तुम्ही आला, पण इतकं बरं वाटलं माहिती आहे मनाला. एवढं चढून गेल्यानंतर त्यांनी असं म्हटल्याबरोबर असं वाटलं, अरे वा, आपण तर खूप छान ठिकाणी आलो. त्यांनी जर तसं म्हटलं नसतं तर, आल्या काय झालं विशेष, यायलाच पाहिजे, तुमचंच तर प्रवचन आहे, इथे एवढं मोठं जर दर्शन झालं देवाचं, आता तुम्हाला देवाचा पाळणा तुम्ही असं जर त्यांनी केलं असतं तर मला आवडलं असतं का, मन खट्टू झालं असतं की नाही. पण खट्टू होऊ द्यायचं नाही असं समर्थ म्हणतात. मी एवढा गड चढलो, वेद समजला मला, पुराण समजले, की ज्या ठिकाणी 26 ओव्या श्रोता बोलतोय आणि समर्थ ध्यानात बसलेत, डोळे बंद करून बसलेत समर्थ, असे प्रश्न विचारल्यावर सुद्धा कौतुकाचा चकार शब्द नाही. आमचे वडीलही तसेच होते, सगळे असेच असतात जुने. कितीही चांगलं काम केलं तरी म्हणायचे की तू इतके चांगले, अहो इतरांना नाही मिळाले तेवढे, मला 64% मिळाले, त्यांच्यासारखे का नाही मिळाले, असे प्रश्न असायचे. कौतुकाचा शब्द नाही. आई म्हणायची, थोडंसं कौतुक करत जा, बरं वाटते. हे लहानपणापासून वडील असेच असतात. तसाच आपला शनी आहे, खूप त्रास देतो. कितीही कष्टाची परीक्षा दिली आयुष्यात, कौतुक नावाची गोष्ट नाही करत. तसं ते समर्थ आहेत. समर्थांनी म्हटलं, म्हणून त्यांना ना थोडंसं कडकच म्हणतात समर्थांना. मग त्यांनी म्हटलं की हे सगळं तू पूर्वपक्ष समज, म्हणजे गृहीत तर धरलं, पण हे म्हणणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे माहिती आहे. समर्थांनी एवढं म्हणणं की तुला हे समजलं ना, हे पूर्वपक्ष म्हणून तू लक्षात घे, हे सुद्धा शिष्याचा मोठेपण आहे. मग आता त्यांनी सांगितलं, मूर्ख जे असतात ना ते त्या ठिकाणी लक्ष ठेवतात, तू नको ठेव. आता तुला समजलं, याचा मला आनंद आहे. एवढे शब्द, 2 शब्द गोड मिळाले आपल्याला ऐकायला समर्थांचे. मी तर लक्षातच ठेवते आता ही गोष्ट, वेदाक्षर जडे. येथ बोलीला पूर्वपक्ष, सुंदर आहे ओवी. वेद बोलीला पूर्वपक्ष, मूर्ख तेथेची लावी लक्ष, साधू आणि व्युत्पन्न दक्ष त्यास हे न माने. आता हे जे साधू जे असतात ना, जे दक्ष असतात, ते हे मानत नाही. कळणं आवश्यक आहे, पण कळल्यानंतर ते रमणं कठीण आहे. रमायला नको, त्याच्यात कळायला तर पाहिजे. ज्ञानोत्तर भक्ती अतिशय उत्तम आहे, हे ज्ञान तुला होणं आवश्यक आहे. पण ते झाल्यानंतर तिथे रमायचं नाही. मग त्यास हे न माने. जे लोक आहे साधू, व्युत्पन्न, हे दक्ष जे लोक आहेत ना, जे सदा सावध असतात, ते त्या ठिकाणी रमत नाही. आता तू तिथे रमू नको.
प्रश्न अतिशय उत्तम विचारले. मी जे काही सांगितलं ते अतिशय सुंदर प्रमाणे तू स्वतःच्या मनामध्ये ठेवलं, हृदयामध्ये ठेवलं. आणि मग त्यांनी म्हटलं, हे सगळं वेद मी तुला पूर्वपक्ष सांगितला. आता साधू संत काय करतात, हे सगळं त्यांच्या मनामध्ये राहत नाही. हे सगळं त्यांच्या मनामध्ये राहत नाही. म्हणजे कल्पना निरसन, पक्कीच कल्पना निरसन झाली पाहिजे सगळ्या गोष्टींची. आता ज्ञान झाल्याचं सुद्धा त्याला अहंकार होण्याची शक्यता आहे. आता इतकं शिकल्यानंतर अहंकार होणारच ना, त्याचा सुद्धा अहंकार होण्याची शक्यता आहे. म्हणून ते म्हणतात साधू संत दक्ष लोक जे असतात ते त्याच्याकडे लक्ष देत नाहीत बाबा. आता वडीलच आहेत ना, समर्थ म्हणजे वडिलांच्या जागी भूमिका आहे आता ही. तथापि मग आता वडिलांची आठवण आली आपल्याला. तथापि हे जरी मानिले, तर हे जरी तू मानलं तरी वेद सामर्थ्य बुडाले, वेदाचे नि उद्धरले न वचे कोणा. म्हणजे लागलीच समर्थ त्या ठिकाणी म्हणतात, हे जर तू मानलं नाही, वेदांना जर तू मानलं नाही, तो पूर्वपक्ष आहे. पूर्वपक्ष आहे त्याच्या स्थितीवर तू उभा राहिला म्हणजे आपण आता पाताळातून जमिनीवर आलो. पाताळावरती होतो म्हणजे पशुयोनीमध्ये जो माणसासारखा विचार करत नाही तो पशु आहे. पण पशुयोनीतून आपण जमिनीवर आलो. मग जमिनीवर कशाच्या भरोशावर आलो? कारण हे ज्ञानाच्याच भरोशावर आलो ना, नाही तर आपण पशुयोनीतच होतो. म्हणजे हे ज्ञान विसरायला पाहिजे का? नाही. पण चिकटून नको राहू त्याला, अहंकार नको करू त्याचा. तो कृष्णच आहे जो की तो एवढा ज्ञान सहन करू शकतो. आपले पांडुरंगच आहेत ते की ते एवढं मोठं सगळ्यांचं दुःख ऐकू शकतात. आपण एकाचंही दुःख ऐकू शकत नाही. एखाद्याने जरी दुःख सांगितलं, रात्र वाया जाते. पूर्ण रात्र त्याच्यासाठी करू काहीच शकत नाही. त्याला बरं वाटावं, त्याला बरं वाटावं, गेली वाया. असं पांडुरंगांचं होत नाही. करतात कृपा पण त्यांना त्रास होत नाही. कृष्णांना ज्ञानाचा त्रास होत नाही. रामांना ज्ञान नाही असं दाखवतात, त्याच्यामुळे नररूपात त्यांनी त्रास सहन केला. मग ते म्हणतात म्हणजे आपण जमिनीवर आलो त्या ज्ञानामुळे आलो. पशुयोनीतून जर बाहेर कशामुळे आलो हे जर विसरलो तर ज्ञान विसरल्यासारखं आहे. ते ज्ञान विसरायचं नाही. ही ओवी दोन्ही अगदी विरोधाभास आहेत. तथापि तरी हे जर मानलं नाही, ते ज्ञान जर तू मानलं नाही, वेद सामर्थ्यच बुडालं ना. त्या वेदांच्या भरोशावर तर मी तुला जमिनीवर उभं केलं. जे तू पशुयोनीत होता, पाताळात होता, त्या पाताळातून आता जमिनीवर आला. वरती जायचं आहे ना, म्हणून या ठिकाणी त्याचा आधार घे, पण रमू नको त्यावर. हा थोडासा सुवर्ण मध्य साधणं आवश्यक आहे. म्हणजे ज्याला आपण लक्ष्मण रेषा म्हणतो. लक्ष्मण रेषा वाईटासाठी असते, इथे चांगल्यासाठी आपण म्हणून सुवर्ण मध्य म्हणते. की सुवर्ण मध्य असं आहे की या ठिकाणी पोचला, ह्याच्यामुळे पोचलो, पण पुढे आपल्याला जायचं, ह्याला धरून नाही ठेवायचं. नाव आहे, नावेच्या द्वारे आपण गेलो तर नावेला घेऊन नाही जात ना पुढे आपण. हाच दृष्टांत पुन्हा. नावेनी दुसऱ्या काठावर गेलो, दुसऱ्या काठावर जेव्हा आपल्याला कामाला जातो तेव्हा नाव डोक्यावर घेऊन जात नाही. अशा पद्धतीचं ते सामर्थ्य त्या वेदांचंच आहे. वेदांचंच सगळं ज्ञान आहे. वेदांना तू पूर्वपक्ष म्हणून मान, त्यामध्ये रमू नको. तरी या वेदास कोण पुसे, म्हणून वेदी सामर्थ्य असे नाही. वेदांचे नि उद्धरले न वचे कोणा. वेद ज्यांनी ऐकले, वेदांचं पारायण ज्यांनी केलं, वेदांमधून ज्ञान ज्यांनी घेतलं, ते उद्धरले नाही असं शक्य आहे का? हे यांना समजणं सोपं नाही आहे. म्हणजे आपणही त्याच्यावर चिंतन करत असताना माझ्या मर्यादा स्वतःच्या आहेतच. ते म्हणतात आहे तथापि हे जरी मानले तरी वेद सामर्थ्य बुडाले. असं जर म्हटलं की ह्याच्यात काहीच अर्थ नाही तर वेद सामर्थ्य बुडालं. आणि वेद सामर्थ्य बुडत नसते. वेदांचे नि उद्धरले न वचे कोणा. कोण असं आहे की जे वेदांमुळे उद्धरलं नाही? वेदांमुळे उद्धरतो, पण फक्त वेद आणि वेद हा अनुभव तुला देऊ शकणार नाही, अनुभूती तुला देऊ शकणार नाही, असं मला म्हणायचं आहे. मला म्हणजे समर्थांना म्हणायचं आहे की वेदांमुळे तुला ज्ञान झालं, त्या ज्ञानाच्या शिवाय तर तू एक पाऊलही टाकू शकत नव्हता. तो मुद्दाच नाही. त्या वेदांच्या आणि वेदांचं एक वैशिष्ट्य आहे. मी आता जेव्हा थोडाफार अभ्यास करते, थोडासा अगदी सूक्ष्म मुंगीच्या पाया एवढा अभ्यास जेव्हा करते, ते हे सगळे आपल्यासाठी जे स्तोत्र आणि श्लोक लिहून ठेवलेत ना, ते सगळे इतके सोपे आहेत गायला. संस्कृत असून सुद्धा वेद एक शब्द आणि हे एक लंबी लाईन असते. म्हणजे कुठेच कशाचा पायपोस नसतो. एका शब्दाचा एक शब्द, पुढची ओळ 9 शब्दांची, पुन्हा 3 शब्दांची. इतकं ते म्हणजे विखुरलेले शब्द आहेत. ते सगळे समजून घेण्यासाठी खूप त्रास होतो. त्यामुळे त्यांनी वेदांत सांगितला की त्याचा अर्थ मी तुला सांगितला. ते अर्थ सांगत असताना 6 दशकं पूर्ण झालेत, 7 दशकं. आणि हे झाल्यानंतर तितकं ते महत्त्वाचं आहे. त्रिकालाबाधित सत्य आहे. इंग्लिशसुद्धा मानते की जे त्रिकालाबाधित सत्य आहे त्याच्यामुळे वर्बमध्ये फरक पडत नाही.
सन रायजेस इन ईस्ट, हे जे त्यांचं व्हर्ब बदल, तो जेव्हा युनिव्हर्सल ट्रूथ सांगतो तेव्हा व्हर्बमध्ये बदल होत नाही, हे इंग्लिश लोकसुद्धा मानतात. मग आमचं ह्याला धरून जर असू, वेदांना धरून, तर कोणत्याही प्रकारचा बदल आयुष्यात होतच नाही कधी, पूर्वापार सनातन असले तरीसुद्धा. आज तर पिंडी ते ब्रह्मांडीमध्ये एक अति नवीन धागा सापडला. आपण म्हणतो आपली अवस्था आहे बाल्यावस्था, शैशवावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था, या 4 अवस्था, 4 वर्णही तसेच आहे आणि 4 आश्रमही आहेत. पण सध्या त्या बाकीचे 2 गोष्टी सोडल्या तरी बाल्यावस्था, शैशवावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था, या 4 अवस्था भगवंतांनी कुठेच बदल केला नाही. युग किती आहेत? 4. म्हणजे आपण सुरुवातीपासून जर विचार केला तर त्या 4 युगांना सुद्धा त्यांनी म्हटलं सुरुवातीचं जे युग आहे सत्ययुग, ते सत्ययुग म्हणजे बाल्यावस्था आहे. म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी भगवंतांनी कुठेही बदल केला नाही. आपली अवस्था जशी तशीच युगांची सुद्धा अवस्था आहे. हे सुद्धा ज्ञान वेदांमधूनच मिळत आहे. नीट वेद वाचले तर बाल्यावस्थेमध्ये कसं असतो माणूस, सत्याचा प्रचारक असतो, सत्याला मानणारा असतो, कधी असत्य बोलत, लहान मुलगा, म्हणून लहान मुलगा ते सत्ययुग. त्याच्यानंतर शैशव येतो, त्रेता, आपले रामचंद्र, त्या त्रेतामध्ये सगळं शिकवतात धर्म, आणि त्या ठिकाणी सगळे लोक चांगले आहे. म्हणजे शैशवावस्थामध्ये शिकवण्याची कला आहे आणि शिकवतात, ते ऐकतात. रामचंद्र स्वतः आहेत, म्हणजे ते शिकवण्याची कला शैशवामध्ये आपल्याला संस्कार घडवतात. हे दुसरं युग झालं. आता बिचारं म्हातारं झालं आहे कलियुग, त्याच्यामुळे हा त्रास आहे. पण कलियुगाचा सगळ्यात चांगला महिमा आहे पुन्हा नामस्मरण आणि समर्था कृपा, ही वेगळी गोष्ट. पण सत्ययुगामध्ये जेव्हा तसं झालं, बाल्यावस्था होती, सत्यसंकल्प होता, नंतर शिकवला. सत्यसंकल्प टिकवावा यासाठी शिकवलं रामांनी, आणि रामांनी शिकवल्यानंतर तिसरं आलं आपलं त्रेता, द्वापार. दुसरं त्रेता हे झालं, तिसरं आलं द्वापार. द्वापारामध्ये एक संघर्ष निर्माण झाला, आणि जो आपल्या जीवनातला संघर्ष आहे प्रौढावस्थेतला, तो संघर्ष म्हणजे अर्जुनाचा संघर्ष, भगवद्गीता झाली. म्हणजे तो प्रौढावस्था आहे. प्रौढावस्थेमध्ये भगवंतांनी सांभाळून घेतलं. आणि चौथी जी आहे वृद्धावस्था, त्या ठिकाणी आपल्याला आता ही जी त्यांची वृद्धावस्था आहे, आपली जशी वृद्धावस्था आहे तशी त्या युगाची सुद्धा वृद्धावस्था आहे. त्यामुळे या 4 अवस्थासुद्धा म्हणजे युगानुयुगे भगवंताची लीला सुरूच आहे की नाही. मग आपलं जसं जीवन आहे 100 वर्षाचं, तसंच युगाचं सुद्धा जीवन चालू आहे. 4 अवस्थांमधून युगसुद्धा जात आहे, तसेच 4 वर्ण आहे आणि तेच 4 आश्रम आहे. मग पिंडी ते ब्रह्मांडी जे म्हणतात त्याचा सगळ्यात मोठा शोध अशा पद्धतीने जो आपण वरच्या बाजूने विचार केला, वर जाऊन बर्ड आय व्ह्यू ज्याला म्हणतात, त्यांनी जर बघितलं तर युगसुद्धा आपल्यासारखं म्हातारं झालं आहे. आणि म्हातारं झाल्यामुळे थकलं आहे, बुद्धिहीन आहे, बुद्धी म्हणून नाहीच आहे. आणि जी काही थोडीफोर आहे ते मूर्खासारखी याच्या मागे लागतात, कशाच्याही बुद्धिहीन आहे म्हणतात. कोणीही विद्वान असा राहिला नाही जितका जे सत्ययुगात आणि यज्ञ करणारे याज्ञिक जे होते तसे राहिले नाही. याचं कारण म्हातारे झाले. आता म्हातारं झाल्यामुळे लक्षातही राहत नाही आणि तेवढी बुद्धी नाही, थकलं, सगळं काम करून थकलं, आयुष्याचे शेवट आहे आता हा. मग हे पिंडी ते ब्रह्मांडी भगवंताची लीला. पण हे कलियुग, प्रत्येक युगामध्ये अवस्था जरी असली युगाची, तरी त्यावेळी सत्ययुगामध्ये भगवंतांचे अवतार आहे, दशावतार होताच आहे. दुसऱ्या अवतारामध्ये रामचंद्रांनी सांभाळून घेतलं, तिसऱ्या अवतारामध्ये कृष्णांनी सांभाळून घेतलं, चौथ्या अवतारामध्ये नामस्मरणाने सांभाळून घेतलं. काहीच नका करू म्हणे, कुठेही बसले तरी नामस्मरण करा. म्हणजे या सगळ्या गोष्टी तारायला तयारच आहेत. कोणत्याही युगात असं नाही म्हणायचं मी सत्ययुगात असतील तरच माझा मोक्ष मिळाला, असं काही नाही. आत्तासुद्धा मी तो सत्ययुगातही मिळाला. म्हणजे इतकं हार्मोनी सांभाळणारं तो अनंत, त्याच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर किती बोलावं. हरी अनंत, हरिकथा अनंत, सगळीकडे तोच, मोठ्याही लेव्हलवर, छोट्या मुंगीमध्येही तोच. मग त्यांनी म्हटलं की वेदांगी सामर्थ्य नसे तरी ते वेदास कोण पुसे नाही. एक मिनटं, तथापि हे जरी मानले, हे म्हणून हे माना, वेद वाचता नाही आले पण वेदांत सांगितला, ते सगळं खरं आहे. मग ते खरं सांगत असताना सगळं सांगितल्यावर त्याच्यावर तो अवलंबून, त्याच्यातून मिळालेलं ज्ञान, त्याच्यामुळे त्या ज्ञानाने झाला अहंकार, आणि अहंकाराने पतन, म्हणजे पुन्हा पृथ्वीवर आलेला पाताळात घुसला. असं नको होऊ देऊ, म्हणून त्याचा आधार धर म्हणतात. पण वेदांमुळे उद्धरले नाही असं होऊ शकत नाही, इतका अभ्यास आहे.
पण रावण त्याला आहेच ना समोर जबाबदार, की इतका वेदाध्ययनी दशग्रंथी ब्राह्मण झाला ना त्याचा, पण त्याचा अंत झाला. आपल्यासारखा नाही आहे तो इतका वाईट, जेवढा आपण आता सध्याच्या परिस्थितीत लोक वाईट आहे तेवढा रावण वाईट नाही, म्हणून रामांनी अवतार घेऊन त्याला मारलाय, म्हणजे त्याला मुक्ती दिली आहे. इतके वाईट नाही आहे ते, वेदांनी वाया गेलेलं नाही ते, पण त्याच्या अहंकाराने तो वाया गेला. मग रामांनी म्हटलंच ना, त्याच्या अहंकाराने तो वाया गेला. ज्ञान वाया जात नाही, ज्ञानाचा उपयोगच नाही केला म्हणून तो वाया गेला. नंतर वेदांगी सामर्थ्य नसे तरी त्या वेदास कोण पुसे. जर समजा वेदांमध्ये सामर्थ्य नसतं तर वेदांना कोणी पुसलं असतं, कोणी विचारलं असतं? कोणीच विचारलं नसतं. सत्य नसतं तर एखादे कवी असतात, एखादे गायक असतात, काही काळापुरते थोडे 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 ते चमकतात, पुन्हा गायब होतात. एखादं पुस्तक असतं, काही काळ ते खूप चालतं, गायब होऊन जातं. असं वेद नाही आहे ना, इतक्या वर्षांपासूनचे वेद आहेत ते संपले कुठे? म्हणून तर वाचवले ना भगवंतांनी मत्स्यावतारामध्ये. हयग्रीवत ह्या सगळ्या गोष्टी भगवंतांनी का केल्या? कारण ते शाश्वत आहे. शाश्वताला जर धरलं तर अशाश्वत आपल्याला काहीच करू शकत नाही. मग असं म्हणतात आहे, वेदांगी सामर्थ्य नसे तरी या वेदाचं कोण पुसे. जर तसं नसतं तर या वेदांना कोणी विचारलं असतं, आणि त्या वेदांची महती मी का गायली असती? म्हणजे वेदांना महत्त्व आहे, खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहुमूल्य मार्गदर्शन वेद करतात. पण वेद हे नुसते ग्रंथ आहेत ना, ते ग्रंथ वाचून ब्रह्मनिष्ठ सद्गुरू जर नसतील तर त्या वेदांच्या अक्षरांना पण किंमत राहत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे हे सामर्थ्य नाही असं मी म्हणत नाही, पण नुसतं तेच म्हणजे खरं आहे असंही मी म्हणत नाही. जय जय रघुवीर समर्थ. फक्त ते आणि त्यांनी उद्धार होतो असं नाही. हा जो सुवर्णमध्ये आहे ते म्हणजे सोल्युशन असू शकतं असं मला म्हणायचं. मला म्हणजे समर्थांना सांगायची तयारी असली पाहिजे, तिथपर्यंत गेलं पाहिजे, अगदी निश्चित गेलं पाहिजे. अन्यथा म्हणजे इतका कष्ट करून जसा ढवळगडावर चढली आणि नंतर जर नाराज झाली असती तर काहीच नसतं मिळालं. म्हणजे सर्वसाधारण उपमा आपण आपल्या बुद्धीने बालबुद्धीने त्याच देऊ शकतो. कष्ट करून गेलो, केदारनाथ चढून गेलो, एवढ्या 22 किलोमीटरचा रस्ता चढून गेलो, आणि तिथे जर भगवंताचं दर्शनच झालं नसतं तर किती नाराज झालं असतं मन. त्यांनी सांगितलंच आहे की 12च्या नंतर जो येईल त्याला थांबावं लागेल, नाही तर निघून जा. दर्शन होत नाही, 12 वाजता कपाट बंद. पण आम्ही 11:30 वाजता पोहोचलो तरच आपल्याला आनंद, नाही तर एवढे कष्ट केल्यानंतर आम्हाला काय फायदा. मग त्यांचं म्हणणं आहे, एवढे जर कष्ट केलेच आहे, 6 दशक 7 दशक वेदांत जर वाचलाच आहे तर माझ्याकडे लक्ष द्या. मी काय सांगतो, आता वाचल्यानंतर 26 ओव्या शिष्यांनी विचारल्या समर्थ समाधीत असताना. नंतर त्यांनी एकच शब्द विचारला फक्त, वेद बोलीला पूर्वपक्ष. याच्यावर तर PhD करायला पाहिजे आता. वेदही सांगितलं आणि त्याच्यावरती पूर्वपक्ष सांगितलं. आता बाबा रे, आता खरी परीक्षा आहे म्हणतात तुझी. म्हणजे परीक्षा सुरुवातीपासून आहे, दासबोध हातात घेतल्यापासूनच तर परीक्षा, आणि आता तर म्हणे मध्यावर आलो आहे. त्यांनी म्हटलं आता ज्यांचं वेदाक्ष सामर्थ्य नसे तर या वेदाचं कोण पुसे, म्हणून वेदी सामर्थ्य असे जन उद्धाराय. म्हणून जनांचा उद्धार व्हायचा असेल, ह्या जीवनाचं कल्याण व्हायचं असेल, या जीवनाचं सार्थक व्हायचं असेल तर वेद आवश्यक आहे, आणि वेद जाणणारा धर्मनिष्ठ सद्गुरू आवश्यक आहे. नुसत्या कथा वाचून देवाची प्राप्ती होत नसते. कथांनी पण होते, कथांमध्ये भक्तिरस आहे, पण तो त्या ठिकाणी त्या प्रकारचा श्रोता असला पाहिजे. भक्तिरस नाही का कथांमध्ये, पण सांगणारे तर नाचायचंच ठेवतात फक्त. हे नाचणं सुद्धा त्यांच्या मर्यादेच्या बाहेर आहे. वेद सांगून सुद्धा शुष्कता आणली नाही आहे समर्थांनी अजूनपर्यंत. हे नाचूनच केलं पाहिजे आणि गाऊनच केलं पाहिजे असं आवश्यक नाही. ही उत्तर भारतीयांची परंपरा आहे. आपण इतके भाग्यवान आहे महाराष्ट्रातले लोक, खरंच. भाषा शुद्ध, श्लोक शुद्ध, संस्कृत चांगलं. आता सध्या ज्यांचं नाव गाजत आहे ना ते मारवाडी आहेत. म्हणजे गोविंद देवगिरीजी ते मारवाडी आहेत, आणि ते मारवाडी असल्यामुळे त्या काळी असं होतं की ज्यांचे चांगले उच्चार आहेत त्यांनाच वेद आणि शिकवायचे. आता आमच्या आजोबांकडेच ते आले होते, यज्ञेश्वर शास्त्रींकडे. मी माझ्या मावशीला विचारलं, का गं इतके ते आहेत, म्हणजे आजोबांकडे स्वतः 4 वेदांचे ज्ञाता आजोबा, 4ही वेद त्यांच्याकडे. असं महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकच असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी 4ही वेद शिकवले जातात, आणि त्या ठिकाणी त्यांना वेदाध्ययन करता नाही आलं. का? तर म्हणे मारवाडी लोकांचे उच्चार हिंदी त्यांना चालत नव्हते, संस्कृतला बद्ध पद्मासन म्हणतात म्हणे. ते बद्ध पद्मासनला बद्ध पद्मासन म्हणतात म्हणे. असे लोक म्हणजे ते परमिशनच देत नाहीत.
की ह्या लोकांनी म्हणायलाच नको. इतकी ती कडक होती त्यावेळेसची परंपरा. बद्ध हा शब्द ज्याला म्हणता येत नाही. आई तर हेच उदाहरणं सारखे द्यायची. बत पद्मासन में बैठो, बत पद्मासन में बैठो. एकही उच्चार त्यांचा चांगला नाही आहे. मग त्यांनी रामचरितमानस वाचावं ना. रामचरितमानस आम्हाला जमत नाही. प्रत्येकाने आपापल्या मर्यादा ठेवायच्या. त्यांचं हिंदी अतिशय उत्तम आहे. मग रामचरितमानस का वाईट आहे? भाषेला कोणतीच कमी नाही आहे. न बोलता सुद्धा भगवंतापर्यंत पोहोचतो. वेदच वाचला पाहिजे. पण ज्याचे उच्चारच नाही त्याने वेद का वाचावे? आणि ज्यांचे उच्चारच नाही ते हिंदीकडे का जावं? हा आपली मर्यादा आपल्याला. आणि जो ज्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे ते जर केलं तर कोणाला का त्रास व्हावा? महाराष्ट्रातल्या लोकांना ही दिव्य परंपरा आहे नाही म्हटलं तरी. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर त्यांनी म्हटलं की वेदाक्षरे जडे जासी तो बोलीजे पुण्यराशी. ज्याला हे वेदांची अक्षरं समजतात म्हणजे वेदांचं ज्ञान होतं. वेदांचं ज्ञान म्हणजे सत्याचं ज्ञान. सत्याचं ज्ञान अविनाशी असं जे ज्ञान त्याला होतं तो बोलीजे पुण्यराशी. तो पुण्यराशी आहे. हे ज्ञान घेणारा पुण्यवान आहे. हे ज्ञान घेणारा पुण्यवान आहे. जडे जासी. जडे म्हटलाय शब्द. घेतलं नाही म्हटलंय, जडलं. म्हणजे तो तिकडचा शब्द जो आहे आपल्या मराठवाड्यातला झोंबणे. त्या ज्ञानाला सद्गुरूंना शिष्य झोंबला पाहिजे जाऊन. म्हणजे कुठे त्याला तोपर्यंत त्याची ती पेनिट्रेशन त्याच्यामध्ये होणार आहे. तर वेदाक्षरे जडे जासी तो पोलिजे पुण्यराशी. म्हणून वेदी समर्थांसी काय होणे. म्हणून वेदी सामर्थ्यासी काय होणे. म्हणून वेदांच्या सामर्थ्याला काय होणं आहे. वेदांच्या शिवाय तर ज्ञानच नाही. अरे सर्वसाधारण स्वयंपाकातलं जर उदाहरण घेतलं, पोळी आली नाही आणि बाकीचं सगळं करून बसलं तर त्या मुलीला काय उपयोग आहे संसारातला? त्याच्यामुळे ज्ञानच नाही. आणि बाकी ज्ञानमार्गासाठी वेदांचं ज्ञान आवश्यक आहे. भक्ती मार्गाला ज्ञानाची आवश्यकता नाही. नाचा वारीमध्ये अगदी सुंदर आनंद मिळतो. ते मेंढ्यासुद्धा नाचतात तुकारामांच्या ओवीमध्ये. आज तर किती सुंदर व्हिडिओ पाहिला. त्या मेंढ्यांना काय ज्ञान आहे? पण ते नाचतात ना त्या ठिकाणी. ठरलं त्यांचं. ठरलं त्यांचं. यावर्षी जायचं म्हणजे जायचं आणि त्या ठिकाणी नाचतात. तो सुद्धा एक प्रकारचा प्रेमाचा भक्तीचा संगम आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बघतो तर हे जे अक्षर आहेत त्या अक्षरांचं जर ज्ञान घ्यायचं असेल तर या सगळ्या ज्ञान घेतल्यानंतर त्या शब्दांवरती विश्वास असणं आवश्यक आहे. ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या मुखांनी ते ऐकलं पाहिजे. म्हणून पुन्हा पहिली ओवी आहे. अद्वैत ब्रह्म निरूपिले जे कल्पने रहित संचले क्षण एक तदाकार केले मज या निरूपणे श्रीराम. तरच या निरूपणाने मला तदाकारत्व येईल. अन्यथा तदाकारत्व म्हणजे समर्थ जसे आहेत तसं सद्गुरू शिष्यानी होणं, म्हणजे समर्थांसारखं ब्रह्मनिष्ठ होणं, समर्थांसारखं अनुभवी होणं, समर्थांसारखंच सगळं त्याला आनंद मिळणं, समर्थांचंच समाधान त्याला मिळणं, ते त्या निरूपणातून मिळतं. कारण ते निरूपण हे नुसतं निरूपण नाही, समर्थांचं ज्ञानाच्या सोबत भक्तीचा आणि शरणागतीचा तो संगम आहे. अन्यथा ते मिळत नाही. हा एक मधला भाग समर्थ सांगायचा प्रयत्न करताय. जर ज्ञानमार्गामध्ये आले तर या सगळ्या अटी आहेतच. अटी म्हणजे भाषा शुद्ध पाहिजे, समजले पाहिजे शब्द. या ठिकाणी एखादंच दोन संस्कृत येतात तर कठीण जातं. म्हणून सर्व मराठीमध्ये वाचतं तर काय हरकत आहे? वेदांचं अध्ययन करत असताना त्या भाषेचं ज्ञान नको का? आपल्या लता मंगेशकरांना सुद्धा तर त्यांनी म्हटलं की तुमचा मराठी टच आहे म्हणे तुमच्या हिंदीला. आणि ती बाई कुठे गेली, तिने त्याच्यासाठी तयारी केली. मग उर्दू शिकली आणि उर्दू शिकल्यानंतर मग तिने हिंदीची जी सेवा झाली तिची ती पूर्ण झाली. म्हणजे प्रत्येकाची एक अट असते. ती अट कमी का मानायची? तिने उर्दू शिकलं आणि त्यानंतर सगळ्या जगावरती राज्य केलं आहे. पण शिकावं लागलं ना. शिकल्यानंतर नाही तर तिला मराठी म्हणून बाजूला काढलं असतं. मग ही जर त्या गोष्टीची परंपरा आहे तर वेदांना सुद्धा परंपरा आहे. नाही शिकवत होते जुने लोक कोणालाही. ज्याचे उच्चार शुद्ध नाही, ज्याचे आचार शुद्ध नाही, ज्याचे विचार शुद्ध नाही, त्यांना वेदांना नाही. मग तुम्ही भक्ती मार्गात जा, त्या ठिकाणी काही केलं तरी चालेल. सातारकर म्हणायचे ना, आमच्यासमोर येतात ना तेवढे बरे बसतात म्हणे. घरी गेले की अशी माळ काढून ठेवतात म्हणे, जे वाटलं ते खातात, अभक्ष भक्षण करतात म्हणे, पण तरी चालताय म्हणे विठुरायाला, कारण तो भक्त आहे. मग भक्तीमध्ये कोणता आताही नामस्मरणाला कोणता नियम आहे? काहीच नाही. कुठेही नामस्मरण करू शकतो. आत्ताही मी भगवंताचं नाव घेऊ शकते. कोणी आता तर छानच आहे म्हणा, पवित्रच वातावरण आहे, इतर मी झोपेत सुद्धा घेऊ शकते म्हणतात. अशा या सगळ्या गोष्टींचा आपण मधला वेदशास्त्र पुराण भाग्य झाली श्रवण. ह्या वेदशास्त्रांचं श्रवण होणं. आमच्या आजोबांच्या तोंडून जर खरंच भागवत ऐकलं असतं तर किती छान झालं असतं. तेव्हा तर ऑडिओ नाही, व्हिडिओ नाही, कोणी लोक सांगणारे त्यांच्या वेळचे लोक नाहीत आता.
डोक्यावर भागवत घेऊन जाणारा माणूस कसा असेल? आणि ते काय सांगत असतील? 4 तास संहिता आणि संध्याकाळी 4 तास कथा. आता कुठे दिसते अशी? हे जर आपलं भाग्य असतं ते म्हटलं वेदशास्त्र, पण त्यांच्या घराण्यात जन्म मिळणं, त्यांना ऐकायला मिळणं, हे सुद्धा काय कमी आहे आपल्यासाठी? वेदशास्त्र पुराण भाग्य झाली आहे श्रवण, तेणे होई जे पावन हे बोलती साधू. साधू म्हणतात हे सगळं ऐकून, श्रवण करून, मनन करून, चिंतन करून, त्याचं निजध्यासन करून जो आनंद मिळतो तो सगळ्यात पुण्यात्मा आहे. बाकी कशाचाही गणना या गोष्टीची होऊच शकत नाही. किती मोठी ग्वाही दिली आहे समर्थांनी या ठिकाणी. आणि याचा अनुभव खरं म्हणजे श्रोत्यांनी घेतलेला आहे. श्रोत्यांनी अनुभव घेतलाय. 26 ओव्या पुन्हा वाचायला पाहिजे आपण. 26 ओव्यांचं निरूपण मनन चिंतन पुन्हा व्हायला पाहिजे की त्या ठिकाणी स्वतः. मी काल काय म्हटलं होतं, जेव्हा आपण स्वतः चिंतनाला सुरुवात केली तेव्हा म्हटलं कदाचित 2-3 ओव्यांच्या वर समर्थ शिष्याचे संवाद नसतात, समर्थच बोलतात, वक्ताच बोलतोय ना. म्हटलं 3 झाले, 4 झाले, 7 झाले. आत्ता समजलं 26 ओव्यापर्यंत तो श्रोताच बोलतोय. म्हणजे इतका तो ज्ञानी संपन्न असा दोघांचाही संवाद झाल्यानंतर त्यांनी म्हटलं हे जे पूर्वपुण्याईनी घडलंय ना, म्हणून 7वा दशक महत्त्वाचा आहे. म्हणून 7वा दशक सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्याचं सारच म्हटल्यासारखं. कारण गुरु आणि शिष्य एकत्र झालेले, पूर्णपणे तदाकार झाले. त्यांनी स्वतःच मानलं तुमच्या या निरूपणांनी मी तदाकार झालो. मग त्याच्यावर बेलसरे काय बोलले होते? आपण सुरुवातीला जे त्याचं प्रस्तावनेमध्ये घेतलं, बेलसरे म्हणाले की 1 तास बरं वाटतं, ते कल्याणांना आणि समर्थांना लागू नाही. जे कधी कधी याच्यामध्ये तदाकार होतात ना, त्यांना 1 तास बरं वाटतं. 1 तासाने पुन्हा संसारात गेलं की हा प्रश्न आहे. म्हणून सतत श्रवण करा म्हणतात. हा एकच पर्याय आहे त्याच्यावर, असं समर्थ या ठिकाणी सांगतात. बेलसरेंनी बॅकग्राऊंड तयार करून ठेवलं. असं होतं. समर्थांचं आणि कल्याणांचं झालं नाही, कारण की ते आणि आपण यामध्ये खूप मोठा फरक आहे. म्हणून श्रवण करत राहा म्हणतात. वेदशास्त्र पुराण भाग्य झाली आहे श्रवण, तेणे होई जे पावन हे बोलती साधू. यावरून आणखीन एक गोष्ट तयार लक्षात, माझे इतके विषय सुचतात ना. आता ह्यामध्ये हे सांगत असताना हे जर आपण ऐकलं असतं, त्यापेक्षा बेलसरेंची प्रस्तावना ऐकल्यामुळे ते पण एक शिष्य तयार झाले. तेही समर्थांचे शिष्य होऊन समर्थांचं कळावं म्हणून त्यांनी पण आपल्या मनाची तयारी करून ठेवली. 2 दिवस त्याच्यातच गेले. त्यांची ती तयारी ऐकूनच तर आपल्याला हे सगळं समजत आहे. म्हणजे एक एक कशी तयारी करतात समर्थ स्वतःच. वेदशास्त्र पुराणे भाग्य झाली आहे श्रवण, तेणे होई जे पावन हे बोलती साधू. श्लोक अथवा श्लोकार्थ, श्लोक अथवा श्लोकार्थ, श्लोक असो किंवा श्लोकार्थ असो, श्लोकाचा अर्थ असो, नाही श्लोकपाद, श्रवण होता एक शब्द, नाना दोष जाते. त्यांनी म्हटलं ह्या सगळ्या गोष्टींची किंमत सोडा. एक शब्द जरी तुम्हाला कळला, शब्दही नाही कळला, माझं प्रेम कळलं, कशासाठी लिहिलंय आणि कशासाठी पारायण करायचंय, कशासाठी आपण दोघं एकत्र बसलो, कशासाठी तुझं जीवन आहे, कशासाठी माझं जीवन आहे, मी का व्यर्थ घालवतोय तुझ्यासाठी, बस एवढं जरी कळलं ना, नाना दोष जाते. माझ्या मनात तर कल्पना येते माहिती आहे कधी कधी चांगली, की असं वाटतं त्यांनी सांगितलंय की तुमच्या सगळ्या प्रारब्धाच्या गाठी आहेत ना, त्या सगळ्या मी जाळून टाकल्या म्हणे. त्याच्यावरती एक निरूपण झालं होतं आपलं. त्यातले 2च गोष्टी माझ्या लक्षात राहिल्या. ते म्हणे जर एकदा का हातामध्ये ग्रंथ पडला आणि थोडंसं लक्ष दिलं तर मागच्या जन्मीचं कॅरी करायचं आहे आपल्याला, ते सगळं संपलंय, पुढचं निर्माण नाही करायचं, एवढीच फक्त जबाबदारी आहे. आता या ठिकाणी स्थिर होण्याचे मागचं सगळं हनुमंताच्या पुच्छाने जसं जाळून टाकली लंका, तसे आपले प्रारब्ध जाळून टाकलंय म्हणे. आणि ते जाळल्यामुळे आपण निश्चिंत नाही का झालो. आता आपल्याला पाप नाही आहे. पाप मागचे होते ते जाळून टाकले म्हणतात आम्ही. अर्ध काम केलं, लोनमधलं खूपसं भांडवल फेडून टाकलं. पुढचं लोन जे आहे ते तुम्ही फक्त निर्माण नका करू नवीन. किती मोठी गोष्ट आहे. चर्चा केली, चिंतन केलं, तर ह्याच्यावरच आनंद आहे की आमचं जाळून टाकलं. जे काही चुका होत्या कळत नकळत झालेल्या त्या जळल्या आणि पुढे करायची नाही ही जबाबदारी, एवढं प्रॉमिस फक्त त्यांना द्यायचं आहे. आणि या क्षणाचा जो आनंद आहे तो म्हणे मोक्षदायी आहे. म्हणजे भूतकाळ त्यांनी सांभाळून घेतला, भविष्यसुद्धा सांभाळतातच आहे, कारण आपण वर्तमानामध्ये त्यांचं ऐकणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. बस एवढं जरी कळलं तरी त्यांचं म्हणणं श्रवण होता एक शब्द, नाना दोषाचा. काय करायचं आहे ते ज्ञानाचं सुद्धा. आता जे ज्ञान मिळतं ते आनंदासाठी आहे की हा पण शब्द समजला, हा पण श्लोक समजला, ह्याच्यावरती निरूपण होऊ शकतं, ह्यावरती चिंतन, हा आनंद वेगळा. पण त्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. या ठिकाणी अवलंबून राहण्याची अतिशय गरज नाही. सुटलो ना पापात ना पुण्यात, ना प्रसिद्धीत
ना कशाच्या हव्यासात. वेदशास्त्र पुराणे भाग्य झाली श्रवण तेणे होई जे पावन, हे बोलती साधू श्रीराम. श्लोक अथवा श्लोकार्थ नाही, परी श्लोकपाद श्रवण होता एक शब्द नाना श्लोक नाना दोष जाती श्रीराम. वेदशास्त्री पुराणी ऐशा वाक्याच्या आयणी अगाध महिमा व्यासवाणी वदोन गेली. व्यासांनी जे सांगितलंय, तुम्हाला वेद समजत नाही, मी स्वतः करतो तुमच्यासाठी कष्ट. आपल्याला माहीत नसताना केलेले कष्ट आहेत व्यासांनी. त्यांना सगळं समजलं होतं. व्यास ज्ञानीच होते. व्यास म्हणजे परमेश्वराचा अवतारच आहे, परमेश्वराचा अंश आहे. आपण 10 अवतार घेतो, तसे 22 अवतार जर घेतले तर परमेश्वराचा अंश म्हणजे व्यास आहेत. पण त्या व्यासांनी सांगितलं की वेदशास्त्र पुराण तुम्हाला समजावे म्हणून मी वेदांचे 4 भाग केले. याच्यातला आता बोललं तर ऋग्वेदाला वेगळं ठेवावं, यजुर्वेदाला वेगळं ठेवावं, अथर्ववेदाला वेगळं ठेवावं, आणि आणखी 4था वेद राहिला जो माझा सांगायचा त्याला वेगळं ठेवावं. आता यजुर्वेदाला आणि आयुर्वेदाला एकत्र करतात म्हणून कर्मकांडाचा प्रश्न येतो. कर्मकांड यजुर्वेदात सांगितलेले आहे आणि ऋग्वेदामध्ये स्तोत्र आहे, स्तुती आहे, प्रार्थना आहे. स्तोत्र, स्तुती, प्रार्थना, यज्ञ पण नाही सांगितले. कर्मकांड आपल्याला अथर्ववेदामध्ये सांगितले, सामवेदामध्ये गाणं सांगितलं आहे आणि आयुर्वेदामध्ये आपली उपचार पद्धती आहे. ते सगळ्यांना एकत्र करायचं काय करणे जर व्यासांनी वेगळे 4 करून ठेवले आहेत. स्वतःची बुद्धी चालवून कोणीतरी काहीतरी विचित्रपणा केलेला आहे. जसा एकनाथांना मुळीचा दृष्टांत झाला ज्ञानेश्वरांच्या वेळेसचा. रात्री झोप, मला मुळीचा त्रास होतोय म्हणून ते बदल म्हणे सगळं जे काय केलं आहे ते जाऊन त्यांना कळलं आणि त्यांनी ते चेंजेस केले आणि ते मागे ते मूळ याच्यामध्ये बदल करायचा नाही ज्ञानेश्वरीमध्ये. असं जेव्हा त्यांना तसं आहे, हे वेगळे करून ठेवलेत व्यासवाणी त्यांनी आपल्यासाठी. आपण सगळे पुन्हा एकत्र, कोणी कर्मकांडाच्या मध्ये ते यजुर्वेद सांगतात ऋग्वेदामध्ये आणि सामवेदाबद्दल जास्त बोलत नाही कोणी. आयुर्वेद इकडे आणून ठेवतात. ऋग्वेदातले स्तोत्र आयुर्वेदात सांगतात, आयुर्वेदातले स्तोत्र ऋग्वेदात सांगतात. हा सगळा जो गोंधळ झाला आहे ना, त्या गोंधळाने खरं म्हणजे आपला सनातन धर्म समजत नाही. त्यांनी 4 वेगळे केले, 4 वेगळ्याचा विचार केला पाहिजे. मग त्यांनी व्यासवाणी हे बदलून गेली. व्यासांनी जे सांगितलं, व्यासांवरच विश्वास नाही. आणि व्यासांवर विश्वास नाही, स्वतःच्या बुद्धीवर विश्वास आहे. त्याच्यामुळे वेद वाचल्याने जे नुकसान होतं ते आपण कलियुगामध्ये अनुभवतो आहे. म्हणून समर्थांची ही ओवी आहे, वेदांगी तथापि जरी मानले येथ बोलीला पूर्वपक्ष. फक्त पूर्वपक्ष सांगितलाय, त्याच्यावरती पूर्णपणे विसंबून राहण्याचं काही कारण नाही. हे आता पटतंय की त्यांना आधी माहिती असेल. लोक असा विचका करून ठेवणार आहे सगळ्या गोष्टींचा. समजला असेल विषय माझा. मला काय म्हणायचं आहे की आपण कानगोष्टी लहानपणी ऐकत होतो. कानगोष्टींमध्ये एक सांगायचं तो 20वा मुलगा काहीतरी वेगळंच सांगायचा, याचा काही संबंधच नसायचा. यांनी सांगितली आईची गोष्ट आणि तो सांगायचा वडिलांची गोष्ट. कानगोष्टी इतका फरक स्वतःच्या बुद्धीने आपण पाडतो आणि म्हणून त्यांनी सांगितलं हे सगळं आपण फक्त पूर्वपक्ष म्हणून लक्षात घ्यायचं, त्यावर पूर्णपणे अवलंबून राहण्याची गरज नाही. पण ज्ञान मिळवणं आवश्यक आहे. आता दोन्ही गोष्टींमध्ये तेच विषय पुन्हा. नंतर एकाक्षर होता श्रवण. मग ते म्हणतात एकाक्षर होता एक कधी अक्षर नीट ऐकलं तर. तसं तर श्रवण आपण पूर्ण दशकच केलाय. एक जरी अक्षर त्यातलं पटलं, एकाक्षर होता श्रवण तत्काळ जी होई जे पावन, त्याच वेळी पावन होतो. मग यांना कडक म्हणणार का समर्थांना आपण? मगाशी त्यांनी म्हटलं म्हणजे आता वर गेलो, त्या ढवळगडावर वर गेलो आणि ताई तुमचं अतिशय सुंदर प्रवचन झालं, म्हणजे हा सगळा अनुभव मिळाला ना. ते म्हणतात हे सगळं मिळणार आहे, पावन होणार आहे. तिथे जो आनंद झाला सर्वसाधारण. आपण साधेच उदाहरण घेणार. वर चढून गेलो आणि तिथे उत्तम प्रवचन झालं, कौतुक झालं, खाणं पिणं झालं, खाली आलो, आनंद मिळाला. तसं म्हणतात ते वरती चढले, वेद ऐकले आणि त्यानंतर पावन झाले. पावन होणे हा त्याचा शेवटचा आणि माझा अंतिम शब्द आहे. इतका कष्ट करून आला म्हणजे मी आवडलो, माझ्यावरती त्यांनी कृपा केली आणि तो पावन होणार आहे याची गॅरंटी सुद्धा घेतली. आणखी काय पाहिजे? चढून गेल्याचे सार्थक झालं. एक ग्लासभर जरी सरबत मिळालं केदारनाथाला जाताना, 50 रुपये गेले तरी चालतील, पण ग्लासभर सरबत लिंबू पाणी मिळाल्यावर कसं फ्रेश वाटतं तसं ते हे तर लिंबू पाणी नाही, तर अमृतच मिळालं आहे. हे तर सरळ सरळ अमृत आहे. काय होणार आहे? तत्काळचे होई जे पावन. तत्काळ पावन आहे. मग पावन म्हणजे अमृतच मिळालं आहे, अमृताचा कण मिळाला आहे, म्हणजे अमरत्वच मिळालं आहे सरळ सरळ
चढून गेल्याचं सार्थक झालं. जय जय रघुवीर. खरंच अंतिम टोक गाठलेलं आहे आणि या ठिकाणी आपली वेळही संपलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ. एकाक्षर होता श्रवण तत्काळचे होई जे पावन, ऐसे ग्रंथाचे महिमान ठाई ठाई बोलले श्रीराम. दोही वेगळा निजा नुधरे तरी महिमा कैचा उरे, असो हे जाणी जे चतुरे येरा गथा गोवी श्रीराम. वेदशास्त्रे पुराणे कैसी होती अप्रमाणे, दोघा वाचून तिसरा कोणे उद्धरावा श्रीराम. म्हणसी काष्टी लागो न पडला तोची मुक्त झाला, शुक तोही अनुवादला नाना निरूपणे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरे बिंबले श्रीराम. ईशेल झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनांचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जय जय देखिले, ते जागृती सोडाले, सहजची अनिर्वाच्य झाले, बोलता नाहीये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक गुणेची बाणावे, जन्ममृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमानी, कृपा केली दाशतीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दास बोध श्रीराम. मी सद जगत दास बोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्याच विशद, परमार्थ होतो श्रीराम. मी सद शकतो समास, साधके पहावे सावकाश, विवर्ता विशेष विशेष करो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययाच कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम. ते तव पाचा भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, कशावरून श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्व काय मनुष्याचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐशी विचारांची कामे, उगेच भ्रमुणे भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे, सकल केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदिभव्यं. हेया हेयद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुधिरुद्वा, हित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्. पश्यन्तीशं यं गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादि, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयम्. भावाभाव प्रत्ययहीनं भवमुक्त्यै, योगासक्तिर्र्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं, वन्दे रामं वीरमशेषासुरधावम्. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी, मानातीतो माधवरूपोऽखिलधारी. भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी, योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी. त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं, लोकानां न लौकिकमानैरुदिगम्यं. भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं, वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं, मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं. वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं, वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं, नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं. मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं, वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशम्. श्रद्धायुक्तो यः पठति इमं स्तवमाद्यं, ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्या. रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं, ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात्. सीताकान्तस्मरण. जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां, तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्. आवाहनं न जानामि तवार्चनं, पूजाञ्चैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर.
क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.